चला आमचे कमेंट्री बॉक्स मध्ये आता भरत मोरे यांचं स्वागत आहे. चला वेलकम बॅक सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. फलंदाजी मार्क वरती गाव तळेकार तालुका मुरुड गावचे सरपंच विजय घाणेकर आणि त्यांच्या समवेत त्याच गावामधील तेजस आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होताना दिसेल कृष्णा. टीम साईबा वॉचेस MCC बोंडिवली विरार हा संघ पाहायला मिळताना चेंडू मागे निघून चाला. पहिला चेंडू वाईडचा इशारा. पहिला चेंडू वाईडच्या दिशेने आला. एक धाव धावपलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. धावपलकाचा श्री गणेश MCCच्या आणि पुढील चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेग फ्लिक केलाय. चेंडू निघून गेलाय मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात परंतु एक धाव तोपर्यंत धावून पूर्ण केली जाते. मागील मॅच 29 धावांची झाली होती. अतिशय चांगली सुरस परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये तितकासा चांगला एफर्ट दिसला नाही फलंदाजीच्या माध्यमातून. परंतु सायबा संघ अतिशय चांगला खेळ दाखवत असताना पाहायला मिळाले. मोठा फटका बाळण्याचा प्रयत्न. यावेळेला जास्त शफल झाला. चेंडू जर आपण पाहिला तर यष्टांच्या जवळून निघून गेला आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. अपील बरखास्त करत असताना डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. अपकमिंग यंगस्टर तेजस मैदानाच्या आतमध्ये अलिबाग आणि मुरुड परिसरामध्ये या खेळाडूची चर्चा मोठ्या प्रमाणात होते आणि तो खेळाडू आता मात्र स्ट्राइक एंड वरती आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेला पायाचा वेध शरीराचा वेध आणि कृष्णा तटस्थ आहे शांत आहे. लेग बाईटचा इशारा पंचांकडून येताना पाहायला मिळतोय. पुश करो खुश रहो वाला मामला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावपलकात धावा जर आपण पाहिल्या तर 3 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावपलकावरती अजूनही 3 चेंडूचा खेळ होणं शिल्लक आहे. यावेळेला स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट आहे. चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉइंट सीमा रेखा. हो चेंडू आतमध्ये पाठवलाय. क्या बात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. मला वाटतं रोहनक परमार त्या ठिकाणी आहेत. अतिशय चांगले फिल्डिंग आणि त्या फिल्डिंगच्या बळावरती 2 धावा वाचवल्यात. विजय घाणेकर एक मोठं नाव आहे रायगड जिल्ह्यामधील अष्टपैलूंच्या खेळाडूंच्या यादीमधील एक अष्टपैलू खेळाडू आणि सध्याच नवनिर्वाचित सरपंच आहेत त्यांच्या गावामधील. ते मात्र इथे फलंदाजी करत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला निघून गेलाय. चेंडू अडवला जाईल. नाटू वेगाने फेकी केली. धावचीची संधी गडी बाद होईल का. पंच तटस्थ आहेत आणि इथे दुसरी धाव सुद्धा प्रोडक्ट केली जाते. श्रेयस गुराने वेगाने चेंडूला फेकलं होतं. अतिशय चांगली फेकी परंतु 2 धावा पूर्ण. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 7 धावा धावपलकावरती. आज दिवसभराचा MCCचा खेळ अतिशय वाखण्याजोगे राहिला परंतु साहेबाचा तितकाच प्रभावित करणारा राहिलाय आणि त्यामुळे या 2 संघांमधील बॅटल खूप मोठा असेल. यावेळेला स्विच हिट. चेंडू पुन्हा एकदा पॉइंट बॉर्डर लाईन बाहेर जाईल. 1 धाव सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. वाडा शॉट. 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी कशा प्रकारे झाली फलंदाजी कशा प्रकारे झाली त्याची सुद्धा चर्चा होणार आहे. पहिल्या चेंडूवरती मला वाटतं वाईड आला होता. त्यानंतर सिंगल डॉट एक लेग बाईचर पण धाव 2-2 आणि त्यानंतर 4 म्हणजे सुरुवात 1-1 झाली होती. कधी शेअर मार्केट सारखा ग्राफ जो वर खाली पाहायला मिळाला परंतु त्यानंतर मार्केट असं काही वरती चढलं की धावा 11 वरती जाऊन पोहोचल्यात. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती श्रेयस गुरव. नाटू येतोय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अंडर-19 मध्ये सिलेक्शन या खेळाडूचं झालं होतं आणि तो खेळाडू मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय.
हॅट्रिक साठी MCC बॉयज यांच्याकडून 1000 रुपये श्रेयस गुरवच्या. चला श्रेयस समोर तेजस. 2 एक्स्ट्रा बदली भिडंत आहे यावेळेला. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यानंतर लेग फ्लिक केलं चेंडूला, मिडविकेट मध्ये चेंडू निघून गेलाय. एकाचं रूपांतर 2 धावांमध्ये. ऋतिक उपाध्याय त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं परंतु फेकी करत असताना, माफ करा करण बेहराही मला वाटतं त्या ठिकाणी, आणि 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये, परंतु फंबल होत असताना करण दिसतात. आणि असं फंबलिंग अशा क्षणाला चालणार नाहीये. फ्लड लाईट मध्ये क्रिकेट खेळत असताना तुम्हाला फिल्डिंगचा लेवल हा नेहमीच अप ठेवावा लागतो या मैदानावरती. आणि जर तो नसेल तर मात्र धावांचा वेग हा प्रचंड पाहायला मिळत असतो. श्रेयस गुरव पुन्हा एकदा तेजस समोर. समान गुणवत्तेने भरलेले खेळाडू एकमेकांसमोर आहेत आणि त्यामुळे हे बॅटल खूप चांगले रंगणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेला चेंडू समजण्याचा झालाय. लेग विपोची अपील जरूर केली गेली, पंचांनी फेटाळले त्या अपीलला आणि डॉट बॉल ची सांगता होताना पाहायला मिळते. श्रेयस गुरव प्रचंड प्रतिभा आणि जिद्द आहे या खेळाडूमध्ये, परंतु तेजस तितकाच फ्लुएंट खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत अनेक स्पर्धा आपल्या खेळावरती गाजवला. चेंडूला ओहो वॉड फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू सीमारेखा पार, षटकार, 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू एक्झिक्यूट केलाय. खोल टप्प्याचा चेंडू डेप्थ करत होता, यष्ट्यांच्या समोर येत होता परंतु त्यानंतर झुकले आणि फक्त रिस्टला यूज करत असताना फ्लिक केलाय. मिडविकेट सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार आला. आणि आता मात्र धावफलकाची धावा 19 वरती जाऊन पोहोचल्यात. अजून 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. चर्चा केली जाते, कानमंत्र दिला गेलाय. पाहूयात कशा प्रकारे कमबॅक केला जातोय. टीम साहेबा प्रचंड उत्साही खेळ आजच्या दिवसभरामध्ये आणि प्रफुल्लित करणारा खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. आणि बॅटिंग ऑर्डर मध्ये गहराई आहे परंतु गोलंदाजीमध्ये त्या फलंदाजांना बळ देणारी गोलंदाजी होणं गरजेची आहे. ती मत आतापर्यंत होताना दिसत नाहीये. श्रेयस गुरव समोर तेजस, आणि यावेळेला उत्तर दिलंय. 1 तेरी तो 1 मेरी, क्लीन बोल्ड, तेजस बाद, पहिला हादरा MCC विरार या संघाला. गॉन पहा कशा प्रकारे हा चेंडू हाताळला गेला. फिंगर रोल केले होते आणि त्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू शफल जास्त झाले होते. बॅट चेंडूला फॉलो करत असताना कमी पडली आणि त्यानंतर दांडी गोल. तेजस बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. अनिकेत आलाय आणि आता अनिकेत पाहूयात कशा प्रकारची बॅटिंग करतात. परंतु श्रेयस गुरव वाखणण्याजोगे स्पेल म्हणजे षटकारानंतर केलेला तो कमबॅक. प्रत्येक फॉर्मॅट मध्ये आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय. अंडरआर्म बॉक्स, लेदर, ओव्हरआर्म टेनिस, ओव्हरआर्म रबर, टर्फ क्रिकेट या सर्व आणि बॅक टू बॅक दुसरा. मला एक प्लेड ऑन आहे. बॅटची एज लागून कदाचित चेंडू आतमध्ये आला आणि यष्टा उद्ध्वस्त झालात आणि गडी बाद. आणि जसा अनिकेत मैदानाच्या आत आला तसा तंबूच्या दिशेने जावं लागतंय. आणि ऑन हॅट्रिक असणार आहे श्रेयस गुरव. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि गणेश जीमन, गाव बोंडिवली, तालुका दापोली, वास्तव्याला विरार मध्ये. आणि आता त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी असणार आहे या उर्वरित नय्याला पार काढायची. परंतु श्रेयस गुरव ऑन हॅट्रिक आहे. काही त्या हॅट्रिकीतली जाईल का? 1000 रुपयाचं बक्षीस सुद्धा लगावण्यात आलंय. ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. करण बाहेर झेल खाली. हो झेल सुटलाय. प्रयत्नांना अपयश आणि इथे आलेली संधी गमावली परंतु एफर्टला 100+ मार्क्स आहेत.
व्हॉट एफर्ट करण बेराई. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा आहेत 21 लॉस ऑफ 2 विकेट. अनेकाच्या मुखातून एकच वाक्य येतं, हे प्रभू श्रीकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद जगन्नाथम ये क्या हुआ. हे सर्व ही जी आवाज आहे ती खूप वेगळ्या पद्धतीने येतात. परंतु शेवटचा अंतिम षटक पाहूयात कोणता गोलंदाज घेऊन येतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतील करण बेराई. चांगली गोलंदाजी आज करण बेराईने केली आहे टीम साहेबासाठी. ज्या वेळेला शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली होती आणि आता या षटकामध्ये शेवट कशा प्रकारे करतायत हे आपण पाहणार आहोत. 21 धावा धावफलकावरती आहेत आणि विजय घाणेकर स्ट्रायकिंग एंडवरती असतील. प्रतिभाशाली फलंदाज आणि करण बेराई चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला लेगस्टंपच्या बाहेर जास्तच बाहेर आहे. शफल झाल्या कारणानं लेगस्टंपला उडवण्याचा प्रयत्न करत होते करण, परंतु त्यामध्ये असफलता आली आणि अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. 30च्या आतमध्ये थांबणारं धावफलक साहेबासाठी ऍडव्हान्टेज असेल कारण साहेबांनी 30 पर्यंत मजल मारली आहे फ्लड लाईट मध्ये आणि इथे 30च्या पुढे जाणं हे टार्गेट असणार आहे MCCचं आणि त्यासाठी कितपत प्रयत्न यशस्वी होत आहे. चेंडूला यावेळेला भिरकावून दिलंय, चेंडू निघून चाललाय, लॉंग लेग सीमारेखा पार, षटकार 6 धावा. ऍक्शन रिप्ले काय जबरदस्त फटकाय. शफल झाले होते आणि त्यानंतर मात्र आतमध्ये येणाऱ्या चेंडूला सही नसीहत देत असताना फाईन लेग म्हणजे लॉंग लेग च्या डोक्यावरून सीमारेखा पार धाडलं. षटकार अडशी 6 धावा. पहिला वाईट त्यानंतर षटकार आणि आता मोठं धावफलक सेट करण्याच्या दृष्टीने वाटचाल होती विजय घाणेकर आणि गणेश झिमण यांच्या माध्यमातून. करण बेराई काय इथून चांगला कमबॅक करेल का, येणारी काय वेळ सांगणार आहे. बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेलाय, चेंडू अडवला सुद्धा जातोय आणि एकदा धावून पूर्ण केली जाते. टिपिकल अंडरआर्म बॉक्स स्टाईल मध्ये हा चेंडू अडवला गेलाय आणि त्यामुळे म्हणून हा चेंडू अडलाय असं म्हणणं वावगे त्यांना नाहीये. सिंगल येते. 29 अजूनही 4 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. येणारे 4 चेंडू अतिशय निर्णायक आणि महत्वाचे. त्याचं कारण तसं आहे, या 4 चेंडूंमध्ये काय होणार आहे, टार्गेट सेट होणार आहे. जे टार्गेट ठेवलं जाईल टीम साहेबा समोर. गणेश झिमन यावेळेला समोर आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा निघून गेला मिडविकेटच्या दिशेने. ऋतिक आहेत, वेगाने चेंडू फेकला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी रीतीने दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळते. चांगली फलंदाजी, चांगली फिल्डिंग, परंतु गोलंदाजाकडून काही ना काहीतरी असं करावं लागणार आहे ज्या केल्यानं फलंदाजाला चेंडू अनप्लेबल राहतील. आवाज आने दे भाई, क्या कर रहा है. 3 चेंडूचा खेळ न शिल्लक आहे अजूनही आणि धावफलकाची धाव आहे 31. मोठा फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक झेलखाली प्रदोष बैकर ने झेल टिपलाय आणि गणेश झिमनला माघारी परतावा लागतंय. गॉन 3रा हादरा टीम MCC ला. Two ball remaining. 31 रन ऑन स्कोरबोर्ड. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मिस्टर उमेश. करण
पुढील चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा, परंतु यावेळेला फेकरक्षक वाईडिश आहे म्हणून चेंडू निघून जाईल स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू सीमारेखा पार. चौकार. 35 धाबा. DJ मयूर यांचं आगमन शेवटच्या सामन्यादरम्यान आपण पाहतोय आणि उपस्थिती आमच्या मंचावरती त्यांची पाहायला मिळते. प्रतिष्ठित DJ मास्टर आहेत. लास्ट बॉल ऑफ द इनिंग ऑफ द ओव्हर. ओहो, बॅटच्या रडार मध्ये आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. सरळ आमच्या पेलेला सलामी देणारा उत्तुंग षटकार. 6 धावा उमेशच्या बॅट मधून. 41 42 इज द टार्गेट. बेचाळीस टार्गेट आहे. 42. चला, मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज दाखल होतात. एका बाजूला प्रदोष बैकर, दुसऱ्या बाजूला ऋतिक उपाध्याय. गोलंदाजी मार्क होती तेजस आलाय. प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू त्याच्या समोर आहे. अप्रतिम लेदर क्रिकेटर आणि आता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पाय रोवण्यासाठी तयार झालेत. प्रत्येक फॉर्मॅट मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू आणि म्हणूनच हे बॅटल चांगलं रंगेल. बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध. प्रदोष बैकर समोर तेजस. गणेश जेमन यांना माहित आहे प्रदोष बैकर कशा प्रकारे खेळतात. तेजसला मात्र त्यांच्यासमोर कशा प्रकारे गोलंदाजी करता यासाठी कान मात्र दिलेला असणार आहे, परंतु तेजससाठी ही खूप मोठी टास्क असणार आहे प्रदोष समोर गोलंदाजी करण्याची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडूला खेळून काढले गेले. क्षेत्ररक्षक आलाय दुरून. एकदा कंप्लीट आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव चपळाईनं पूर्ण. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. एका चेंडूवरती 2 धावा आल्यानं षटकामागे 12 धावा होतात. षटकामागे 12 धावा म्हणजे 3 षटकामध्ये 36 धावा होतात. टार्गेट 42 आहे. जरी या अनुषंगाने विचार केला तरी सुद्धा जवळपास जाण्याचं तेवढं धैर्य मिळू शकतं आणि एखादा मोठा फटका आणि त्यामध्ये येणाऱ्या काही आमंत्रित धावा मॅचला जिंकू देऊ शकतात. तितका उघड नाहीये आणि म्हणूनच आता प्रदोषचा पुढील अटेम्प्ट काय असेल ते आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एका धाब्यासाठी निघून केलाय. सिंगल धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. आणि आता ऋतिक उपाध्यायकडे स्ट्राईक येताना पाहायला मिळते. आज प्रभावित केलं ऋतिकने. षटकारासाठी एकता बॉईज यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस लगवण्यात आलेलं आहे ऋतिक उपाध्यायसाठी.
2 चेंडूचा खेळ झाला 3 धावा दाखल करते ऋतिक समोर तेजस ओहो सफल झालात आणि त्यानंतर ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे एकच धाव दुसरा धावेचा प्रयत्न नाही आणि दुसरी धाव घेण्यापासून थांबवले गेले सिंगल धावफलक पुढे जात आहे 4 धावा धावफलकावरती आहेत मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे फ्लड लाईट मध्ये त्या धावांना मारणं तितकं सोपं नाही परंतु सोपं करावं लागणार आहे प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज आखणं गरजेचे असणार आहेत आणि या जर नाही आखल्या तर मात्र तुम्हाला त्याचं अवलंब सुद्धा करता येणार नाही आणि म्हणूनच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असताना प्रदोषच्या बॅटमधून पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफ मध्ये चेंडू हो वेगाने धाव दुसरी धाव घेत असताना चेंडू हातातून निसटला आहे 2 धावा कंप्लीट जीवनदान मिळालंय 6 धावा धावफलकावरती एखादा चौकार एखादा षटकार अजून मॅचला वेगळ्या दिशेने नेऊन सोडेल ट्विस्ट निर्माण होईल मॅच मध्ये काय तो चौकार किंवा षटकार येईल का स्ट्राइक प्रदोषकडे आहे आणि प्रदोष हे 2 चेंडू खेळत असताना एखादा मोठा फटका जर का लगावतोय तर पहिलं षटक तुर्तास सफल झाला असं मानलं जाईल MCC हो टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू जबरदस्त डिलिव्हरी माहित आहे पदलालित्यामध्ये उणीव भासते आणि असं भासत असताना शरीराच्या दिशेने येणाऱ्या चेंडूला बाहेरच्या दिशेने काढलंय अॅक्युरेट डिलिव्हरी या स्टान्स साठी होती आणि त्यामुळे चेंडू इथं निर्धाव स्वरूपाने येताना पाहायला मिळतोय डॉट बॉल आलाय शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक आहे 5 डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट झालाय ऑन साइडला चेंडू निघून केलाय निकेश झिमन चेंडूवरती येत आहे चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती टीम सायबा या संघाच्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतात विजय घाणेकर समोर ऋतिक उपाध्याय या सामन्याला गवसणी घालण्यासाठी काय करणं गरजेचं आहे या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके मॅचला वेगळं वलय निर्माण करतील वळण देतील आणि त्यासाठी ते मोठे फटके येतील का विजय घाणेकर आणि त्यांच्या समोर आहेत ऋतिक उपाध्याय मोठा फटका बाळण्याचा प्रयत्न होता चेंडू मागे निघून गेला यष्टरक्षक जोपर्यंत फीड करतील कोणती धाव येताना पाहायला मिळत नाही डॉट बॉल आलाय दोन्ही संघ प्रचंड मेहनतीने मेहनतीच्या बळावरती आतापर्यंत या लेवल पर्यंत पोहोचलात इथून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी ही मॅच जिंकणं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मागे निघून चालला गणेश झिमन झेल खाली आणि ब्रेक थ्रू मिळालाय पहिला हादरा टीम साहेबाला ऋतिक उपाध्यायच्या रूपाने गॉन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय राजू हेलो चला इथे विकेट आली आहे लगातार दुसरी विकेट आणि राजू बाद राजूने मागील मॅच मध्ये प्रभावित केलं होतं परंतु आता जास्त काही करू शकलेला नाही आपल्या संघासाठी अजून एक हादरा टीम आणि आता अडचणी वाढतात याचा अर्थ असा ही मॅच थोडीशी लांब होताना दिसते कारण येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूंमध्ये माफ करा 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे 9 बॉल रिमेनिंग अँड 34 रन्स रिक्वायर्ड टू विन
9:34. कोणत्याही घड्याळाची वेळ नाहीये ही या मॅचची इक्वेशन आहे आणि या इक्वेशन मध्ये काय श्रेयस गुरव रंग भरताना दिसतील का? पुन्हा एकदा फॉलोइंग स्कूप मारण्याचा प्रयत्न, परंतु तो स्कूप चेंडू झालेला नाही. चेंडू येतो डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि अजून अंतर वाढत असताना दिसतं. विजय घाणेकर प्रचंड अनुभव आहे अशा प्रकारच्या खेळपट्टीवरती कशा प्रकारचा खेळ करायचा माहित आहे. यावेळेला उजव्याष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, अँगल क्रिएट करत असताना टाकलेला चेंडू, राऊंड द विकेट जात असताना टाकलेला चेंडू, या चेंडूवरती एकदा डाऊन कंप्लीट आणि पुन्हा एकदा प्रदोष बैकर याला पण स्ट्राईक एंडवरती येताना पाहतोय. 7:33 म्हणजेच 5 चौकार नव्हे तर 6 सुद्धा मारावे लागू शकतील. एक बाउंड्री सुद्धा चालेल. सात चेंडू 33 धावा. प्रदोष बैकर समोर विजय घाणेकर ऑन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला एका धावेसाठी. पुन्हा एकदा निकेश येत येईल. सिंगल धाव दापलकरवरती लागली जाते. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावावरती टीम साहेबा या संघाच्या. 6 आणि 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. 32 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आलाय आणि आता फ्री हिट सुद्धा मिळणार आहे. ही अतिरिक्त धाव काय वेगळा इम्पॅक्ट टाकते का मॅच मध्ये? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इनसाइड आउट. चेंडू कव्हर मधून दाखल होतोय 30 सर्कलच्या बाहेर. 2 धावा पुन्हा एकदा धावून कंप्लीट केल्या जातात. मॅच कोणत्या दिशेने जाते, कशी जाते, त्यापेक्षा मॅचला जिंकण्यासाठी धडपड ही शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवायची अशा इंटेंटने बॅटिंग प्रदोष बैकर करतात. विच इज बेस्ट फॉर टीम, विच इज बेस्ट फॉर मोमेंटम आणि ते कार्य करत असताना यावेळेला उजवेष्टीच्या बाहेर जास्तच अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होईल. सिंगल धाव दापलकामध्ये ऍड होत असताना दापलकर ते दाबा जाऊन पोहोचल्यात. 14वरती वन्स अगेन वाईड. आता वाईड आल्यानंतर वेळ वाईट नाही येणार याची दक्षता घेणं गरजेची असणार आहे. परंतु प्रदोष बैकरसाठी ऍडव्हान्टेज आहे. या जर का अजून इथून 7-8 3-4 अशा प्रकारचे चेंडू आले तर संधी मिळेल. परंतु पुन्हा एकदा हाय बॅकलिफ्टचा यूज आणि चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मैदानाला गरगट चेंडू निघून एका धावेसाठी सिंगल धाव येताना पाहायला मिळते. कैलासाचे गणपत बाबूराव पाटील, कैलासाचे किशन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ व पाटील परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य दिवसीय टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा 5 ते 6 दिवसांची ही परवडी आणि या स्पर्धेमध्ये आजचा दुसरा दिवस आपण पाहतात. काही शेवटच्या क्षणांमध्ये शेवटच्या चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आजच्या दिवसभरामध्ये आलेले सर्व प्रेक्षक त्या सर्वांचे मनापासून आभार. आलेले स्विच इट नाटूच्या बॅट मधून आला फुलातून चौकार. चेंडू सीमारेखा पार. 4 धावा. सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. आमचे जे पंच दिवसभरामध्ये कार्यरत असताना आपण पाहिले त्या सर्वांचे मनापासून आभार. आमची डिव्हिजनची संपूर्ण टीम त्याने दाखवलेला आजच्या दिवसभराचा हा खेळ त्याच्यासाठी केलेली मेहनत त्या सर्वांचा मनापासून आभार. क्लीन बोल्ड नाटू बाद. अजूनही 2 चेंडूचा खेळायला शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मुझम्मिल खान, त्याचबरोबरीने आमचे डीजे मास्टर मयूर श्री सर्वांचे मनापासून आभार. खूप चांगली गीतं इथं वाजवली आणि सर्वांना एंटरटेन केलं. आमचे गुणलेखक मग डिजिटल असतील किंवा मॅन्युअल असतील त्या सर्वांचे मनापासून आभार. आणि झहीर भाई आपल्या मनापासून आभार. आज दिवसभरामध्ये आपला गोड आवाज मिळाला. त्याचबरोबरीने खूप जास्त वेळ
आणि मुझम्मिल खान साठी हा चेंडूला कट केलंय निघून चला बॅकवर्ड पॉइंट शॉट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि आजचा हा दुसऱ्या दिवसामधील कहाणीकार आहे टोटल दुसऱ्या दिवसातील धावा किती झाल्यात 1053 रन्स आजच्या दिवसभरामध्ये पाहिले टोटल 125 ओव्हर हाताळला गेला टोटल 145 विकेट आजच्या दिवसामध्ये घेतले गेले टोटल 65 चौकार आले आणि 38 षटकार आलेत मोठा फटका प्रदोष बैकरच्या बॅट मधून चेंडू सीमारेखा पार जाईल का आणि जाता चेंडू गेला वन बाउन्स सीमारेखा पार चौकार आणि शेवट गोड जरूर झाला परंतु तितका गोड नाही क्वालिफाय झाले असते तर अजून गोड झाला असता आणि अखेरकार हा दिवस या ठिकाणी समाप्त झाला असं मी जाहीर करतो थँक्यू सो मच गुड नाईट.